प्रेक्षकांनो, खरं तर ठरलं तर मग या मालिकेची खासियत आहे की प्रेक्षकांना कसं खिळवून ठेवायचं. आता मधुभाऊंच्या बाबतीत पण हेच होणार आहे बरं का. सायली निघालेली असते अर्जुनसाठी डब्बा घेऊन. आता या कल्पनाताई तिला जरा चिडवतात. अच्छा, त्यांच्यासाठी डब्बा घेऊन चालली आहेस का? विमल म्हणते, अहो ताई, तसंही आपल्या सायलीताईंचं जरा त्यांच्यासाठी जास्तीच असतं नाही का. दोघीही जरा गंमत करताय सायलीची, पण हा टोमणा मात्र अस्मिताने लावून घेतलाय. ती म्हणते, मम्मा तू नाही गेलीस कधी डॅडसाठी डब्बे घेऊन? ही फारच मागे मागे करते अर्जुनच्या. कल्पनाताई म्हणतात, अगं मग तुला कोणी मनाई केली आहे? तू कर ना तुझ्या नवऱ्याच्या मागे मागे. तुझा नवरा टूरवर गेलाय तर जायचं असतं की त्याच्यासोबत. अस्मिता म्हणते, काय ग मम्मा, मी माहेरपणाला आली आहे, तुला सहन होत नाही का? नेहमी मला बोलत असतेस. त्यावर कल्पनाताई म्हणतात, अगं माहेरपणाला आणि तू, अगं मुली पाहुण्या म्हणून येतात माहेरी, तू तर कायम इथेच असते, पण सासरी पाहुणी म्हणून जाते. जाग सायली, हिच्याकडे लक्ष देऊ नकोस. सायली म्हणते, हो आई, येते मी जाऊन. काय आहे ना, उद्या आमची केस आहे ना आश्रमाची कोर्टामध्ये, आणि ह्यांचं ना खाण्यापिण्यात लक्षच नसतं, मग सारखे कामात असतात, म्हणून मी डबा घेऊन चालले. लवकर येते हां आई. आता कल्पनाताई म्हणतात, हो ग लवकर ये. आता ती निघाली आहे अर्जुनसाठी डबा घेऊन, पण इकडे हा अण्णा आहे ना, त्याचा संताप झाला आहे, कारण अर्जुनने त्याला नोटीस पाठवली आहे कोर्टात हजर राहण्याची. ती साक्षी बघते आणि हा अण्णा लगेच रविराजकडे तसंच पळत सुटलाय आणि साक्षी त्याच्या मागे. ऑफिसमध्ये काम करताना अर्जुनची तंद्री लागलेली असते. चैतन्य म्हणतो, काय रे अर्जुन, कसला विचार करतोयस? आता तो म्हणतो, काही नाही रे, जा तू जेवून ये. सायली म्हणते, सर तुम्ही पण जेवा, मी डब्बा घेऊन आली आहे तुमच्यासाठी. म्हणजे अचानक आली आहे ती आतमध्ये. चैतन्य म्हणतो, वा वहिनी वा, घरचा डब्बा मस्तच, त्या दिवशीच्या पदार्थांची चव तर अजून माझ्या जिभेवर आहे. अर्जुन म्हणतो, चैतन्य अरे बाबा उद्या केस आहे, वकिलाला मस्का मारणं चाललाय. सायली म्हणते, सर असं का बोलताय तुम्ही, मी आणत नाही का डब्बा कधी तुमच्यासाठी? चैतन्य म्हणतो, वहिनी त्याचं जाऊ द्या, पण तुम्ही तो डब्बा मला द्या. वा वा वा, तुमच्या हातचे पदार्थ म्हणजे लाजवाब, मस्तच, मी पटकन प्लेट आणतो. आता चैतन्य गेलाय प्लेट आणायला. सायली आता हळूच म्हणते, सर जेवून घ्या ना, मला वाटलंच होतं तुम्ही केससाठी खूप बिझी असाल, आणि आत्ता पण तुम्ही चैतन्य भाऊजीनं जेवायला सांगत होतात ना. अर्जुन म्हणतो, सायली मी तुम्हाला खूप ओळखतो, उद्या केस आहे म्हणून तुम्ही डब्बा घेऊन आलात ना. सायली म्हणते, असं काय करताय सर, मला काही काळजी नाही आहे का तुमची? आणि तसं पण उद्या काय करणार आहात तुम्ही कोर्टामध्ये? आपण कुठल्या गोष्टीवर आर्ग्यू करणार आहोत, कुठला मुद्दा राहणार आहे तिथे? आता अर्जुन मुद्दाम तिला टाळत असतो. आहा हा, डब्बा आणलायत का तुम्ही? मस्त, वा वा वा, गाजराचा हलवा माझा फेवरेट, यांना बेमोसमी गाजरं बरे भेटतात. असो. सायली म्हणते, सर हो बदाम वगैरे घातलेत मी त्यात, पण सायलीचा मुद्दा मात्र तोच आहे, उद्याची केस. सायली म्हणते, सर सांगा ना उद्या काय होणार आहे? अर्जुन म्हणतो, तुम्ही थ्रिलर मूवी बघितली आहे का? त्यात कोणी सांगतं का आधी काय होणार आहे ते? सायली म्हणते, सर ही मूवी नाही आहे, माझी स्टोरी आहे, आणि मी मधुभाऊंची मुलगी आहे, मला अधिकार आहे जाणून घ्यायचा. अर्जुन म्हणतो, जरा वेळ वाट बघा, उद्या कळेलच तुम्हाला काय होणार आहे ते. अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला काहीही सांगणार नाहीये. सायली म्हणते, मी कोणीही नाहीये, मी मधुभाऊंची मुलगी आहे. अर्जुन म्हणतो, हो पण मग उद्या तुम्ही येणार आहात ना, मग कळेल ना तुम्हाला काय होणार आहे ते. सायली तिथून निघून जाते. चैतन्य म्हणतो, जेवा तरी वहिनी. सायली म्हणते, माझा उपवास आहे. असो. आता हे रविराज पुन्हा एकदा प्रतिमा आत्याच्या फोटोसमोर उभे राहून बोलतायत की, प्रतिमा तुझं श्रावणी सोमवाराचं व्रत तू पूर्णाईने दिले ते नेटाने करते, अर्थात तू जिथे कुठे असशील तर करतच असशील. तेवढ्यात हा महिपत तिथे येतो आणि म्हणतो, नमस्कार, मी महिपत शिखरे. साक्षी त्यांची ओळख करून देते की हे माझे वडील आहेत. आता रविराज म्हणतात की, अच्छा अच्छा, वात्सल्य केस आश्रम ना, हो हो या. आता रविराजांनी सुद्धा त्यांच्या घरच्यांची ओळख करून दिली आहे याच्याशी, की ही माझी मुलगी आहे, हा माझा भाऊ आहे, आणि ही त्याची बायको, आणि हा त्याचा मुलगा. म्हणजे राकेशच स्वतःला इंट्रोड्यूस करतो की मी यांचा मुलगा आहे. अण्णा म्हणतो की, अच्छा चटपटीत आहे यांचा मुलगा. आता या अण्णाला आगाऊपणा करायची गरज होती का? तो प्रतिमा आत्याच्या फोटोसमोर जातो आणि म्हणतो, तुम्हाला भेटून पण खूप आनंद झाला प्रतिमा वहिनी. आता रविराज म्हणतात, तुम्हाला माझ्या बायकोचं नाव कसं काय माहिती? आता मात्र सगळ्यांचेच दाबे दणाणून जातात, म्हणजे जरा घाबरलेत हे असं दाखवले सगळ्यांनी. आता अण्णा म्हणतो, नाही ते आम्ही मगाशी आलो ना, तर तिथे उभं राहून आम्ही ऐकत होतो, तुम्ही बोलत होतात ना या फोटोसमोर उभं राहून. साक्षी विचार करते मनात की, अण्णा प्लीज हे बोलायची गरज नव्हती, नका प्रॉब्लेम क्रिएट करू. अण्णांनी सध्या तरी वेळ मारून दिली आहे, पण आता पुढे सुमन म्हणते, मी सगळ्यांसाठी चहा आणते, कॉफी करू का ज्यूस करू? आता नागराज म्हणतो, नाही चहाच आण सगळ्यांसाठी सुमन. आता हे सगळेजण रविराजच्या खोलीत बसले. ते म्हणतात, बोला काय काम काढलं? अण्णा असा दाखवतोय की कायच भोळा आहे प्रेक्षकांनो. आता ते म्हणतात की, काय आहे ना वकील साहेब, मी खूप भोळा माणूस आहे, नाकासमोर चालून व्यवसाय करणारे.
नाही, खरं तर मी जास्ती शिकलेला पण नाहीये. दगडधोंड्यात वाढलो आणि आता त्यातूनच लोकांसाठी घरं बांधतोय. साक्षी म्हणते, "अण्णा कन्स्ट्रक्शनबद्दल बोलतायत." कन्स्ट्रक्शनचाच बिझनेस आहे आमचा. आता अण्णा म्हणतो, "हो, तेच ते. इतक्या बिल्डिंग बांधल्या हो आतापर्यंत, पण कोणी आमच्यावर बोट नाही उगारलं. बघा ना, आश्रमाची जागा विकत घ्यायला गेलो आणि माझ्या पोरीवर बालंट लागलं हो. काही सुचतच नाही हो. झोपच लागत नाही. मध्येच दचकून जागा होतो मी. नाही, उद्या जर पोरीचं लग्न काढलं, तिच्या अंगाला हळद लागायची तर कसं करावं आम्ही? आधी तिचा हा डाग पुसला पाहिजे ना कपाळावरचा." साक्षी म्हणते, "माझं ड्रीम प्रोजेक्ट होतं ते. मला त्या आश्रमाच्या जागेवर 7 स्टार डिलक्स उभं करायचं होतं. पण मी खूप जेन्युइनली प्रयत्न करत होते त्यासाठी. तुम्ही हवं तर सगळे कागदपत्र तपासा. कुठलीच गोष्ट इल्लीगल नव्हती. पण तरी पण आम्हाला विनाकारण या केसमध्ये त्रास दिला जातोय." अण्णा म्हणतायत, "तुम्हाला माहितीच आहे पोरीचं स्वप्न बापासाठी किती महत्त्वाचं असतं. म्हणजे यांनी ना रविराजांची दुखती नस पकडली आहे आणि त्यावरूनच बोलताय." साक्षी म्हणते, "सर, सगळ्या लीगल प्रोसेस पूर्ण केल्या आम्ही. तरीसुद्धा अर्जुन सुभेदारांनी त्यावर स्टे आणलेला आहे. या सगळ्यात ना आमच्या भावना आणि पैसे अडकून बसलेत. पण आता काहीच मार्ग दिसत नाही हो." अण्णा म्हणतो, "मला माहिती आहे ते आश्रम म्हणजे सुभेदाराचं बायकोचं माहेर आहे त्या अर्जुनच्या. पण त्या जागी खून झाला. पण त्या खुनाशी काही संबंध नाही हो आमचा. आम्ही खूप ओरडून सांगितलं. आम्ही पुरावे पण दिले कोर्टात. पण काय आहे ना, अर्जुन त्याच्या बायकोच्या प्रेमापोटी उभं करतोय या केसमध्ये. एवढं काय बायकोवर प्रेम करायचं नाही का?" आता हे तो रविराजांना सांगतोय. प्रेक्षकांनो, आता हा नागराज तिथे रविराजांच्या बाजूला बसूनच बडबडतोय त्या राकेशच्या कानात, "ये बात, याने बरोबर दुखती नस पकडली आहे दादाची." दादाला रागच येतो ना, अर्जुन त्याच्या बायकोवर प्रेम करतो. पण प्रेक्षकांनो, मला एक प्रश्न पडला, एवढ्या मोठ्याने हा बोलतो, रविराजांना ऐकू नसेल येत का? हा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. पण असो, आता साक्षी म्हणते, "मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की तो त्याचा लीगल पॉवरचा वापर चुकीच्या मार्गाने करतोय. त्याच्या लीगल सर्कलमध्ये सगळ्यांना माहिती आहे की अर्जुन त्याच्या बायकोसाठी कुठल्याही दराला जाऊ शकतो. ही केस जिंकायला ना तो काहीही करू शकतो. पण या सगळ्यामध्ये आमचा प्रॉब्लेम होतोय हो. त्यामुळे आमच्या बाजूने लढायला कोणीच तयार होत नाहीये. अर्जुन साम दाम दंडभेद सगळं वापरून त्याच्या बायकोसाठी हे करतोय आणि त्याची बायको खूप आतल्या गाठीची हो सर." आता हे कुठे पर्सनल मुद्दे बोलत असता का प्रेक्षकांनो? असो. सायली आता झोपायला आली आहे बेडरूममध्ये. अर्जुन लगेच म्हणतो, "तुम्ही झोपायला कशाला उशीर करताय? तुम्हाला उद्या कोर्टात जायचंय ना. तुमची घरची कामं त्याआधी असतीलच. पण आता एवढी कामं करत बसू नका. उद्या तयार राहा. उगी हे आवरायचं ते आवरायचं असं टाइमपास करू नका. सायली, वेळेत पोहोचायचं असतं कोर्टात, हे माहिती आहे ना तुम्हाला." आता सायली लगेच लाईट बंद करून टाकते. अर्जुन म्हणतो, "अरे, लाईट का बंद केला तुम्ही? माझं काम चाललंय ना इथे." सायली म्हणते, "काम करायला का तुमचं ऑफिस आहे का हे? आणि माझ्या माहितीनुसार आपल्या घराला एक स्टडी रूम आहे आणि मला झोपू द्या तुम्ही आता." अर्जुन म्हणतो, "तुमचा हट्टीपणा वाढत चाललाय." सायली म्हणते, "तुम्हीच का हट्टीपणा करू शकता का?" आणि ती गपचूप झोपून पण जाते. आणि अर्जुन नेहमीप्रमाणे चिडचिड करायला लागतो, "तुम्ही ना इम्पॉसिबल आहात. आणि हे काय, झोपल्या सुद्धा? अरे यार, यांना झोप कशी लागते एवढ्या लवकर?" आणि बिचारा तनतन करून जातो स्टडी रूममध्ये कामाला. असो, आता इकडे अण्णा रविराजांना म्हणतोय, "मी तुमच्या समोर हात जोडायला आलोय हो आज. अर्जुन सुभेदाराला चुकीच्या मार्गाने नका जिंकू देऊ. यांच्यावर इमोशनली प्रेशर आणतायत ते." अण्णा म्हणतो, "काय ना, बायकोचं प्रेम भारी पडतंय हो खऱ्या लोकांसमोर. अहो, असं होऊ देऊ नका. मी इतकी सच्ची माणसं आहे. आमच्या प्रामाणिकपणाला जरा तरी न्याय द्या." आता तन्वी लागली त्यांच्या साईडनी बोलते, "नाही बाबा, हे बरोबर बोलताय. मी त्यांना एकदाच भेटली आहे तशी. पण खरंच चांगली माणसं आहेत हे. आमच्या मधुभाऊंकडे आश्रमात मोठी ऑफर घेऊन आले होते हे. पण खूप अदबीने बोलत होते त्यांच्याशी. म्हणजे आमच्या मधुभाऊंनी वाटेल तसा अपमान केला त्यांचा. तरीसुद्धा यांनी अजिबात उलट उत्तर दिलं नाही. सगळं यांनी गपचूप ऐकून घेतलं. मधुभाऊंनी त्यांच्या इगोपायी एवढ्या करोडोची ऑफर नाकारली. पण त्यांनी किती शांतपणे घेतलं. निघून गेले बाबा. पण कॉन्टॅक्ट सुद्धा केला नाही यांनी. आणि बाबा, यालाच तर सभ्यपणा म्हणतात ना. किती जेन्युइन लोक आहेत हे." आता लगेच नागराज म्हणतो, "दादा, नाही, खरं आहे हे सगळं. तू न ह्यांच्यावरच विश्वास ठेव. तू त्या अर्जुनवर विश्वास ठेवूच नको. हे लोक अगदी खरे तर आहे." लगेच हे रविराज म्हणतात, "तुला काय माहिती रे यांच्याबद्दल आणि या केसबद्दल?" लगेच नागराज म्हणतो, "नाही दादा, म्हणजे मला तन्वीबद्दल तन्वीनेच मला सांगितलंय सगळं. तिच्याजवळ चर्चा झाली आहे माझी की ते मधुभाऊ खूप त्रास द्यायचे वगैरे. तिच्याकडनंच मला या गोष्टी कळल्यात. आपली तन्वी नाही हो खोटं बोलणार." अण्णा म्हणतो, "हो ना, त्या मधुभाऊंनी जागा विकायला नकार दिला तेव्हा मी गपचूप चाललं गेलो. पण लिलावत दिसली ना ती, तेव्हा वाटलं की हां, काहीतरी संकेत आहे हा. आपल्या पोरीची स्वप्न पूर्ण होतील आता. म्हणून मी ती जोखीम पत्करली हो."
साक्षी म्हणते अशी रिस्क फक्त वडीलच मुलीसाठी घेऊ शकतात. अण्णा म्हणतो बरोबर आहे तिचं, 113%. तुम्ही पण तुमच्या मुलीसाठी असं करालच ना, काहीतरी करा, आमचा प्रामाणिकपणा जिंकवा तुम्ही. त्या अर्जुनच्या बायकोवरचं प्रेम जिंकू देऊ नका. नागराज पुन्हा हळूहळू राकेशच्या कानात बोलायला लागतो की यांचं बोलणं खरं वाटलं पाहिजे दादाला, नाही वाटलं ना तर आपण मेलो मग. रविराज म्हणतात या जगामध्ये प्रामाणिकपणाची किंमत कधीच कमी होणार नाही. तन्वीचा जर तुमच्यावर विश्वास आहे तर माझा देखील आहे. तन्वी कधीच खोट्याच्या बाजूने उभी नाही राहणार. साक्षी म्हणते म्हणजे अंकल उद्याच्या हिअरिंगमध्ये अर्जुनने हा मुद्दा पुढे केला की प्लॉट आम्ही विकत घेतलाय तर त्याला तिथल्या तिथे गप्प करता येईल ना, हा मुद्दा आपल्याला नाकारता येईल ना. रविराज म्हणतात हे बघा उद्याच्या हिअरिंगमध्ये आपल्या हाताला काही लागेल असं मला वाटतच नाहीये, कारण तुम्हीच भरपूर पुरावे दिलेत अर्जुनला. अर्जुन एक ब्रिलियंट वकील आहे, तो हे पुरावे नक्कीच शोधणार. कदाचित उद्याच ही केस 180 डिग्री फिरू शकते किंवा उद्याच निकाल लागू शकतो. आता पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, अर्जुनने चैतन्याला फोन केलाय आणि त्याला सांगतोय, चैतन्य त्याला आधी विचारतो काय रे काही प्रॉब्लेम झाला का. अर्जुन म्हणतो हे बघ आपण उद्या मैपत शिखरे या मुद्द्यावरनं डिस्कस करणार होतो ना, तर आता तो मुद्दा खोडून काढायचा आहे आणि पुढचा कुठला मुद्दा असेल हे मी तुला उद्या कोर्टात सांगतो. चैतन्य म्हणतो अरे हे असं कसं तू ऐन वेळेवर ठरवतोय, आता काय करायचं. अर्जुन म्हणतो काळजी करू नको, मी तुला उद्या भेटतो. प्रेक्षकांनो पुढे तर अर्जुनने गुगली मारली आहे. प्रियाला त्याने वेगळंच मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न केला आहे, म्हणजे जे काही प्रत्यक्षदर्शी घडलंय त्यावर डिटेल चर्चा रंगवली आहे अर्जुनने आणि ह्यात प्रिया पकडली जाणार हे मात्र नक्की. आता बघूयात अर्जुन या केसला 180 डिग्री सेल्सिअस कसं फिरवतोय ते. उद्याचा रिव्ह्यू अजिबात स्किप करू नका. आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी मुद्देसूद माहिती मिळेल. तर मग प्रेक्षकांनो वाट कसली बघताय, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.